नमस्कार. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये मी विजय गोडे आपलं स्वागत करीत आहो. आणि आता आपल्याबरोबर आहेत शिवसेना उभाटा गटाचे तेल्हारा तालुका प्रमुख महायुवा वक्ते सौरभदादा वाघोडे. सौरभदादा, स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये आपले प्रथम स्वागत आहे. दादा, आज आपण तेल्हारा शहरात सरकारची प्रतिकात्मक तिरडी तसेच कर्जमुक्ती GRची होळी व तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन दिले. दादा, त्याबद्दल आपण काय सांगणार? दादा, आज तेल्हारा शहरामध्ये आपण शिवसेना उभाटा गटाच्या वतीने शेतकरी आक्रोश आंदोलन केले. या संदर्भात आपण काय सांगा? आज तेल्हारा शहर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य असे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांचे आक्रोश आंदोलन आम्ही केले. त्याचं कारण असं की सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कर्जमाफी योजना आणली, परंतु त्या कर्जमाफी योजनेमधनं जवळजवळ 14 लाख शेतकरी वगळले. एवढंच नाही तर जाचक अटी आणि शर्ती लावल्या. त्या जाचक अटी शर्ती लावून असंख्य शेतकऱ्यांना वगळलं. 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये फक्त 50,000 रुपये अनुदान मिळेल. म्हणजे जर तुम्हाला 1.5 लाख रुपये तुमच्यावर कर्ज असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये आधी भरावे लागतील आणि त्यानंतर तुमचे 50,000 रुपये माफ होतील. म्हणजे ही कुठली कर्जमाफी योजना नाही तर बँकेची वसुली योजना आमच्यावर लादण्याचं काम या फसव्या सरकारनं केलं. एवढ्यावरच ते थांबले नाही तर असंख्य अटी लावून असंख्य शेतकरी याच्यामधनं वगळले आणि शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या दळभद्री सरकारने केलं. म्हणून यांच्या विरोधात तेल्हारामध्ये आम्ही असंख्य शेतकरी घेऊन यांचा आक्रोश मोर्चा काढला, यांची थिरडी पेटवली आणि यांच्या थिरडी घेऊन खांद्यावर घेऊन तहसीलपर्यंत नेली. कारण या सरकारला सुद्धा यांची मयत डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचं जगणं काय आहे, मरणं काय आहे हे समजलं पाहिजे. शेतकरी या बाजारी होत चाललेला आहे आणि कर्ज बाजारी होत असताना शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव नाही, भाव नाही. उत्पादन खर्च हा शेतकरी पिकवतो, परंतु त्याला लागणारा खर्च हा अमाप आहे, त्याला हमीभाव नाही. आणि हमीभाव नसताना शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाच पर्याय समोर नाही. म्हणून शेतकऱ्याचं पोरगं जेव्हा जातं आपल्या बापाचं शरण घेऊन शरण रचवतो, त्याच्या मनामध्ये काय भावना असतात त्या भावना या सरकारपर्यंत समजण्यासाठी आम्ही तिरडी आंदोलन काढलं. या सरकारचा मुर्दा त्याच्यावर ठेवला आणि तहसील कार्यालयासमोर आम्ही निषेध केला. जर आता शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार हे सरकार करत राहिलं तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू याच्यासाठी आम्ही ठाम आहोत. शिवसेनेच्या वतीने आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. जर याच्यावर लवकरात लवकर निर्णय झाला नाही, तो GR जर रद्द झाला नाही तर आज GR पेटवला, उद्या मंत्र्या संत्र्यांचे घर पेटवल्याशिवाय शिवसेना राहणार नाही. हे या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो.